होतोय बातमी आहे बीडमधल्या परळीत आणखी एकाची हत्या करण्यात आलेली आहे। या ठिकाणी अजय भोसले या तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह पुरण्यात आलाय। राष्ट्रवादीचे नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांच्या हत्येशी त्याचा संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे आणि त्यावरून त्याची हत्या केल्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवला जातोय। दरम्यान गायकवाड यांच्या हत्येप्रकरणी 6 संशयितांना आतापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत। मात्र या 2 हत्यांमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे। सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत बीडमधली। या ठिकाणी आणखी एकाची हत्या करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण बीड यामुळे हादरलेला आहे। अजय अशोक भोसले तर ह्याचा खून झालेला आहे। त्या खुनाच्या अनुषंगाने त्यांनी 2 आरोपी ताब्यात घेतले होते। ते आरोपी शिकलकरी समाजाचे आहेत, म्हणजे जी मुलगी त्यांना पळवून नेलेली होती त्या मुलीचे ते नातेवाईक होते। मग त्या अनुषंगाने काल पूर्णा पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि त्यांची टीम या ठिकाणी आरोपीसह आली होती। स्पॉट आयडेंटिफाय केला आणि स्पॉट आयडेंटिफाय केल्यानंतर आता ती पुढची प्रोसिजर त्यांची सुरू आहे। परंतु दरम्यान असं झालं की हे मुलाचे जे नातेवाईक आहेत हे पांडुरंग गायकवाड यांच्यावरच चिडलेले। त्यांचं असं समज झाला की बाबा ह्या पांडुरंग गायकवाड यांच्यामुळंच आमच्या मुलाचा मृत्यू झाला। त्या मयत मुलाची आई आणि त्याचे काही नातेवाईक आणि काही मित्रमंडळी अशा लोकांनी पांडुरंग गायकवाड यांच्यावर हल्ला चढवला। त्या हल्ल्यामध्ये पांडुरंग गायकवाड जे आहेत हे जागीच त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला। तर आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे बीडमधील हत्याकांडानंतर आता राजकारण हे तपायला सुरुवात झाली आहे। राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंनी या हत्येबाबत भाजपवर गंभीर आरोप केले। पांडुरंग गायकवाड यांच्या हत्येत भाजप कार्यकर्त्यांचा हात असून पाणी वाटपावरून पांडुरंग गायकवाड यांची हत्या झाल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलंय। पांडुरंग गायकवाड यांची निर्गुण हत्या करण्यात आली आणि त्या हत्येमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आणि नगरसेवकाचा त्यांनीच ती निर्गुण हत्या केली हे आता हळूहळू निष्पन्न व्हायला लागलं।